नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आता संध्याकाळी वाजले होते 6:30 वाजता. मस्तपैकी मग आता देवाची पूजा वगैरे दिवा लावला. आणि आज पुरणपोळीचा बेत असल्यामुळे मग मी पुरणची डाळ वगैरे पुरण तयार करून ठेवलं होतं लवकरच 4 वाजता. कारण आमच्या वेदूला खूप आवडते ना पुरणपोळी, म्हणूनच मग मी लवकरच ते बनवतो. शाळेतून यायच्या अगोदरच तो सकाळीच बोलला होता मला, मम्मा पुरणपोळी बनव. कालच बोललो होतो उपवास सोडायला, पण म्हटलं सकाळी काही शक्य नाही आहे, मग संध्याकाळीच करेन. कारण संध्याकाळी लवकर निवांत वेळ असतो जास्त, तर मग करून ठेवीन ते. 4 वाजताच मग मी डाळ वगैरे शिजवली आणि पुरण रेडी करून ठेवलं. आता ते आले आणि त्यांना नाश्ता वगैरे दिला, ते गेले खेळायला. तर मग मी आता करते पुरणपोळी. हां बोला. काय करतेस तू? जेवण, आता संध्याकाळचं जेवण चाललंय. अहो काय आहे ना, ते एकादशी होती, महाशिवरात्र. महाशिवरात्रीचा उपवास सोडायला काहीतरी गोड वगैरे बनवतात. तर मग काल बोलले होते वेदांतला काय बनवायचं, तर तो बोलला, त्याने लगेच सुचवलं की त्याच्या आवडीचा काय मेनू आहे मला सांगा. त्याला पोळ्या आवडतात, पुरणपोळी आवडते त्याला. तर मग म्हटलं आता सकाळचं तर काही शक्य होत नाही बनवायला, कारण सकाळी तुम्हालाच 9 वाजता जायचं असतं. 9 पर्यंत पुरणपोळीचा किती मोठा म्हणजे वेळ खाऊ रेसिपी ती, त्यामुळं मग म्हणजे जास्त वेळ लागतो हे करायला. मग मी म्हटलं आज नाही सकाळी, पण संध्याकाळी नक्कीच करेन म्हटलं तुझ्यासाठी. तर मग त्याच्यासाठी पण खास पुरणपोळीचा आज बेत केलेलं आहे मी. तर त्याच्याबरोबर झालेलं आहे हे सगळं. तर तो खुश झाला, त्याला आल्याबरोबर बघितलं नाही हे चालू आहे. तर म्हटलं वा. पण आता याच्याबरोबर आहे ना फक्त भात आणि रशी बनवलेली आहे, कारण भजे नाही करणार मी, भजे आणि पापड. कारण त्याला खोकला आहे, काल पण तो वडा खाल्ला त्याने तेलकट, खोकला वाढेल म्हणून मग काय बनवणार नाही आहे. आणि हे करेन नंतर. तसे रोज पापड तळून खातातच, पण आज नाही बनवणार, कारण त्याचा खोकला बरा होणं का औषधं चालू आहे ना त्याची. तर मग खोकली का बघा ना, मैद्याच्या पोळीपेक्षा ही चांगली होते ना. मग पोळी गव्हाचीच पाहिजे, मैद्याची नकोच आहे. ते ना थंड झाली ना की मैद्याची अशी चिवट होते, पण तशी गव्हाच्या पिठाची ना सॉफ्ट राहते. ते बघा इकडं रस्सी बनवलेली आहे बघा. छान मस्त. आणि बघा त्याच्या आवडीचं काय आहे, गुळवणी पण. आणि याच्या आतमध्ये खाली भात आहे. म्हणजे आता हे पहिल्यांदा काय डाळ वगैरे तू हे करून घेतली असेल ना, शिजवली असेल? हो 4 वाजता शिजून ठेवली. म्हटलं मग थंड व्हायला, परत गूळ किसायला वेळ लागत ना त्याला. म्हटलं तुम्ही यायच्या अगोदरच सगळी तयारी केली, आणि मग आल्यावर म्हटलं मग करेन निवांत. फक्त पोळ्याच राहतात बाकी मग आधी, त्यासाठीच तर मग म्हणून सकाळी नाही केली हो. तर मग म्हटलं चला आता करूया. मी करते. गरमागरम अशा घडी घालून का ठेवतात तुम्हाला माहिती आहे का? नाही, त्या पाठीमागचं काय कारण आहे मलाही माहिती नाही, पण आपल्या आया पहिले अशाच फोल्ड करून ठेवायची पुरणपोळी. पण मग म्हणूनच मला माहित नाही. पण पुरणपोळीच चपाती नाही करते फोल्ड, पुरणपोळीच फोल्ड करून ठेवतात. तर आता तो आल्यावर तो खुश होईल, पाहिजे त्याला खायला, कारण त्याच्या खूप आवडीची. आणि सिद्धांतला आवडणार नाही, त्याने पहिले विचारलं काय मेनू आहे म्हणून, पण सिद्धांत आमटी आणि भात खाणार. त्याच्या आवडीची आमटी, त्याला आवडते आमटी जी आपण डाळ हे करतो ना, डाळीचं पाणी काढतो, त्यात ती आमटी बनवली, ती त्याला भाताबरोबर खूप आवडते. डाळ नाही आवडत, वरण आवडत नाही भाताबरोबरचं, पण हे खूप आवडतं त्याला. खातो असं थोडी एखादी पोळी खायचो. छानच चालेल तुमचा प्रोग्राम. सगळ्यांनी या पुरणपोळी खायला. ओके ओके ओके, बनवा, येतो आम्ही खायला. बरं, तुम्हाला वाटणारच आहे. तू कशी वाटली पुरणपोळी? तुला माहित नव्हतं ना? तुला फक्त काल बोलले होते करणं. हा नाही असू दे ना, पण तुला कसं वाटलं? छान वाटलं ना?
बरं, मग खास तुझ्या आवडीप्रमाणेच मग मी पप्पांना सांगितलं मग अशी की त्याला बरेच आता वर्षभर आपण केली नव्हती ना पुरणपोळी, म्हणून मग तुझ्यासाठी खास केली. तर कशी वाटली? गोड झाली का? बरं बरं, ठीक आहे. तर आता माझं बघा झालेले रात्रीचं आमची जेवणं वगैरे पण आटपली, भांडी पण घासून झाले मस्तपैकी. बघा भांडी घासून झाली, किचन कट्टा पण क्लीन करून घेतला आणि रात्रीची भांडी पण घासून घेतली मस्तपैकी. म्हणजे सकाळचं टेन्शन राहत नाही, सकाळी उठलं की मस्तपैकी फ्रेश मग क्लीन असलं की पटकन कामं करायला बरं राहतं. म्हणून मी लवकरच म्हणजे रात्री किती उशीर झाला तरी पण भांडी घासूनच ठेवते, तसे ठेवत नाही. म्हणजे सकाळी तरी पुसून घ्यावं लागतो, पण रात्रीचं स्वच्छ धुवून ठेवलेलं असलं की मग बरं पडतं. सकाळी फक्त पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आणि मग जेवण वगैरे बनवायला टिफिन करायला लागतो सकाळी लवकर, त्यामुळे घाईचं असते. सकाळी थोडंसं पुसून घेतलं तरी चालतं, मग रात्री क्लीन केलेलं असलं मग. तर मग आता सगळं जेवण वगैरे आटपून मस्तपैकी ठेवलेत मी हे करून. आता रात्रीची सगळी कामं आटपली माझी, भांडी जेवण वगैरे सगळं उरकून लगेच मग भांडी पण घासून घेतली. तोपर्यंत मुलं बघतायत, मुलं आणि त्यांचे पप्पा बघतायत मॅच. तर मग मी म्हटलं आता माझी कामं करून घेतली आणि इथं बसले आता थोडा वेळ. नाही हे अजून थोडंसं काम आहे, दुसरं म्हणजे भाजी साफ करायची अजून टाईम आहे. मग ते आता 9:30 वाजलेले आहे, तर म्हटलं तोपर्यंत मग एखादी भाजी पण उद्यासाठी रेडी करून ठेवावं लागते. सकाळची मग खूप घाई असते, 9 वाजेपर्यंत करायला लागतो टिफिन, त्यामुळे मग रात्री अर्धी भाजी वगैरे साफ केलेली असते का मग टेन्शन नाही, पटकन घ्यायची आणि मग टाकायला बरी पडते. म्हणून मग आता म्हटलं मग काम आवरली ती 15-20 मिनटामध्ये भाजी वगैरे होऊन जायचं आणि मग ठेवून देते. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.